जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। पत्नीला सर्पदंश देऊन तिची हत्या करणाऱ्या नराधम पतीसह तिघांना बदलापूर पोलिसांनी अटक केली। 3 वर्षापूर्वीच्या या मृत्यू प्रकरणात पतीने ब्रेन हॅमरेजमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता। मात्र तिच्याच पतीने सर्पदंश देऊन तिची हत्या केल्याचं उघड झालंय। बदलापूर पोलिसांनी या गुन्ह्याची शिताफीने उकल करत तिघांना अटक केली। बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत 10 जुलै 2022 रोजी निर्जा आंबेडकर या महिलेचा मृत्यू झाला होता। तिचा पती रुपेश आंबेडकर याने ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यामुळे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती। मात्र 3 वर्षांनंतर हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांनी एका गुन्ह्यात ऋषिकेश चाळके या आरोपीला अटक केली होती। त्याच्याकडे इतर गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्याने सर्पदंशाने केलेल्या हत्येची माहिती दिली। निर्जा यांचा पती रुपेश आंबेडकर यांना पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने आपला मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि ऋषिकेश चाळके यांना घरी बोलावलं होतं। निर्जा यांच्या पायांच्या मसाज करण्याच्या बहाण्याने चेतन दुधाणे यानं बरणीतून विषारी साप काढला आणि हे ऋषिकेशच्या हातात दिला। त्यानंतर त्याने निर्जाच्या पायावर 3 वेळा सर्पदंश करून तिला संपवलं। तसेच ब्रेन हॅमरेजचा बनाव करून नैसर्गिक मृत्यू झाल्याचं भासवलं। मात्र ऋषिकेश चाळकेनं दिलेल्या जबाबानंतर या सर्वांनी केलेलं काळं कृत्य जगासमोर आले। पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवून निर्जा आंबेडकरचा पती रुपेश आंबेडकर, कुणाल चौधरी आणि चेतन दुधाणे यांना अटक केली। आता रुपेशनं निर्जाची हत्या का केली, आरोपींचा याआधी कोणकोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन ADR क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ADR दाखल होता। सदरचा ADR हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये ADRचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्याकारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो ADR समरी केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ADRच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगानं आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे CDR आहेत त्या CDRचा ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगानं त्याचा आमचा तपास चालू होता। या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता, जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे। 2022 मध्ये निर्जा आंबेडकर यांचा मृत्यू झाला, त्यावेळेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काय होते आणि आता जे काही समोर येतं याच्यात किती तफावत आढळते? नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। सर, किती आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे, काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।